कर 2023चा निकाल लागलेला आहे आणि ह्या निकालामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाईड झाले स्किल टेस्टसाठी त्यांची लिस्ट पण लागलेली. यामध्ये स्किल टेस्टला क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जे 6 वेगवेगळे संवर्ग आहेत त्यापैकी तुम्ही जर जाहिरात बघितली तर त्या जाहिरातीमध्ये खरं तर 3च संवर्ग त्यांनी इथे दिलेले आहेत. म्हणजे तेवढ्याच जागा होत्या. कुणासाठी होत्या? माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ ह्या 3च संवर्गाला दिले. प्रकल्प, भूकंप आणि अंशकालीनच्या जागा नाहीच इथे. मग हे जे 3 संवर्ग आहे ना, ह्या 3 संवर्गांसाठी या फायनल लिस्टमध्ये किंवा या लिस्टमध्ये जी की स्किल टेस्टसाठी क्वालिफाईड झालेले विद्यार्थी आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची आता पुढील प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे स्किल टेस्ट कधी होणार आहे, त्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल, त्यानंतर जे 6 संवर्गापैकी जे 3 संवर्गाच्या जागा आहेत माजी सैनिकांच्या, अनाथ, दिव्यांगांच्या, त्यांच्यासाठी स्किल टेस्ट नसणार तर पुढील प्रोसेस काय असणार आहे, किती विद्यार्थी यामध्ये पात्र झालेले आहेत, किती विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये किंवा डीबी साठी जातील, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण समजून घेऊया. बघा, यामध्ये हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ किंवा जे 6 संवर्ग आहेत त्यापैकी 3च आहेत. ह्या 6 संवर्गांसाठी त्यांना आता टायपिंग टेस्ट देण्याची गरज नाहीये. जरी तुम्ही फॉर्म भरताना तुमचं टायपिंग सर्टिफिकेट शो केलं असेल, तुम्ही कदाचित 120 नंबर पण दिला असेल तरी सुद्धा आता तुम्ही टायपिंग टेस्टला नाही गेलं तरी चालणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ह्या उमेदवारांची पुढील प्रोसेस काय असेल मग, तर हे जे उमेदवार असतील त्यांची पुढील प्रोसेस आपण जर बघितली तर ही पुढील प्रोसेस त्यांची असणार आहे डीबीची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. आता ही जी लिस्ट आलेली आहे ह्या लिस्टमध्ये आपल्याला असं कळणारच नाहीये की किती विद्यार्थी घेतले गेले, दिव्यांग उमेदवार किती आहे, त्यानंतर माजी सैनिक किती घेतलेले आहे, त्यानंतर अनाथ किती घेतले, हे तुम्हाला आत्ता जर तुर्तास कळणार नाहीये लिस्टवरनं. पण हे सगळे उमेदवार यांना टायपिंग स्किल टेस्ट द्यायची गरज नाहीच आहे. यांचा डायरेक्ट काय होणार आहे, डीबी होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मग तुमचा ऑप्टिंग आउटचा ऑप्शन येणार आहे. ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आल्यानंतर मग तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट नंतर फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागेल. म्हणजे फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर एक लागते ती म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट. काय प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, त्यानंतर लागते फायनल रेकमेंडेशन लिस्ट. अशी प्रोसेस साधारणतः. पण आता टायपिंग स्किल टेस्ट कधी होणार आहे, आता यांचा जर विषय सोडला, ठीक आहे, दिव्यांग आणि अनाथ त्यांचा सोडला विषय, तर टायपिंग स्किल टेस्ट जनरली कधी व्हायला पाहिजे, तर जनरली 30 ते 45 दिवसामध्ये डे मध्ये व्हायला पाहिजे. पण आत्ताचा एमपीएससीचा कारभार बघता आणि एमपीएससी कडे असणारं काम बघता बरेचसे रिझल्ट पेंडिंग आहे, सगळं बघितलं तर ही जी टायपिंग स्किल टेस्ट आहे ना ही थोडी पॉस्टपोन होणारच आहे. इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे, सो ही पॉस्टपोन होण्याचे चान्सेस आहेत. सो तरी पण तुम्ही तयारीत राहा. जे विद्यार्थी या लिस्टमध्ये आले त्यांनी आता ऑलरेडी तुम्ही तयारी करत असालच टायपिंगची, नसेल तेवढी केली तर आता मात्र स्पीडने तयारीत राहा. अनाथ, दिव्यांग हे जे उमेदवार आहे टायपिंग स्किल असणार आहे का, तर यांच्यासाठी टायपिंग स्किल नसणार आहे. आणि डीव्हीला किती उमेदवार बोलवणार, मग हा एक प्रश्न आहे की डीव्हीला किती उमेदवार बोलवतात. आणि याच्यानंतर टायपिंग स्किल नंतर लिस्ट लागते डीव्हीची. फॉर एक्झाम्पल आता जे पण उमेदवार फायनल लिस्टमध्ये आलेले आहेत डीव्हीला कोणते उमेदवार जाणार आहे, सगळे जे स्किल टेस्ट पात्र होतील. बघा, जे स्किल टेस्ट पात्र होतील, स्किल टेस्टमध्ये जी पात्रता आहे बघा, फक्त ही पात्रता जी आहे, पात्रता घेणारे उमेदवार, पात्र होणारे किंवा स्किल टेस्टमध्ये पात्र होणारे जे उमेदवार आहेत ना, हे सगळेच उमेदवार, सर्वच उमेदवार कुठे जाणार आहे, डीव्ही साठी जाणार आहे. सो इथून एकाच 3, एकाच 3.25, 3.5 घेतलेल्या आहे. इथून टायपिंग स्किल टेस्टमध्ये पण बरेचसे उमेदवार काय होऊ शकता, अपात्र होऊ शकता. एकतर त्यांना दिलेल्या वेळेत टायपिंग होणार नसेल, काहींकडे टायपिंग सर्टिफिकेटच नाही, त्यामध्ये आलेच नाही, हजर झालेच नाही. सो इथून मग जेवढे पात्र होतील स्किलमधनं हे सगळे उमेदवार काय होतील, डीव्हीला जातील. आणि मग डीव्ही मधनं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं होईल त्याच्यानंतर मात्र मग पुढील प्रोसेस काय, डीव्हीला म्हणजे किती बोलणार आहे याला काही रेशिओ आहे का नाही, याच्यातनं सगळेच जाणार डीव्हीला. आणि मग डीव्ही नंतर तुमची ऍक्च्युअल लिस्ट लागेल. जसं मी तुम्हाला आता म्हटलं, पहिलं लागेल तुम्हाला मेरिट लिस्ट लागेल, त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागेल आणि त्यानंतर रेकमेंडेशन लिस्ट लागेल आणि तुमची नियुक्ती होईल. आणि मग याच्यापैकी जे मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी असतील ना, जे म्हणजे नियुक्तीसाठी गेले नाही, रेकमेंडेशनसाठी गेले नाही, अशा उमेदवारांची लिस्ट तुम्ही समजायचं की ज्यांची सिलेक्शन झालं नाही ते काय, त्यांची प्रतीक्षा यादी लागून जाईल. आणि मग नंतर यानंतर पुढे
साधारणतः 1 महिन्याचा कालावधी नियुक्तीचा दिला जातो. एका महिन्यात म्हणजे 30 दिवसामध्ये जर ते विद्यार्थी रुजू झाले नाही काही कारणास्तव, मध्ये ऑप्टिंग आउटचा ऑप्शन असणारच आहे त्यांना, म्हणजे इथे ऑप्टिंग आउटचा ऑप्शन पहिले असणारच आहे. पण जर रुजू झाले नाही 30 दिवसानंतर मग त्यांची नियुक्ती काय होते, रद्द होते. आणि रद्द झाल्यानंतर मग प्रतीक्षा यादीतील उमेदवार पुढे त्यांची निवड केली जाते आणि रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट अशामधनं लिस्ट प्रसिद्ध केली जाते. आणि त्या उमेदवारांना परत मग हे जे प्रतीक्षा यादीतले उमेदवार आहेत त्यांनी परत मग इथे यायचंय DV साठी. मग हे इथून जाणार ते DV साठी आणि मग त्यांचं सिलेक्शन फायनल होणार आहे. अशी साधारणतः प्रोसेस आहे. सो आता ही लिस्ट लागलेली आहे. आता पुढील प्रोसेस काय असणार ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. सो अजूनही काही अडचण असेल तर नक्की कळवा. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा नंबर तुमच्याकडे असतोच 94 20 12 44 44. तुमचा निकालही नक्की आम्हाला कळवा. PSIचा पण निकाल लागलेला आहे आणि रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की अजून एक व्हिडिओ माझा येणार आहे की 2021ची जी लिस्ट लागली होती ज्यामध्ये टायपिंग स्किल टेस्ट 2022ची क्लर्कची फायनल लिस्ट लागली होती. त्यामध्ये बरेचशे उमेदवारांची नियुक्ती रद्द केलेली आहे. ती का रद्द केली आहे, त्याचं कारण काय आणि मग कशी पुढची प्रोसेस असेल या संदर्भातला व्हिडिओ सेपरेटली तो पण नक्की बघा. जाता जाता सांगू इच्छितो की पुढील विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी इग्नाइट अकॅडमीकडे एकदम स्ट्रॉंग असा कोर्स आपण जनरेट केलेला आहे. अर्जुन बॅच 3.0 बॅच आहे. ह्या बॅचमध्ये पूर्ण टीम तुम्हाला इथे टीच करणार आहे. यांचे सगळ्यांचे डेमो लेक्चर युट्यूबला अवेलेबल आहे. एकदम प्रॉपर वेनी ही बॅच चालणार आहे. प्रॉपर वेनी तुम्हाला प्रत्येक विषय शिकवला जाणार आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे, PDF नोट्स आहे, MCQ आहे, PYQ आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे. हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. सो कुठे जायची गरज पडणार नाही. तुम्ही कोणताही कोर्स केला असेल तर हा कोर्स एकदा करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये फायदा मिळणार आहे. तुर्तास मी थांबतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर पण करा. धन्यवाद.